कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। डॉक्टर दिवसभर त्याने काय खाल्लं नाही त्यामुळे झालं असेल का? हां, कधी कधी पोट रिकामं असलं तर चक्कर येऊ शकते। त्याला जास्त काय झालेलं नाही ना? म्हणजे डॉक्टर जास्त अशक्तपणा आला असेल ना तर आपण लगेच दवाखान्यात घेऊन जाऊ। हा डॉक्टर पटकन दवाखान्यात घेऊन जाऊ, रिस्क नको घ्यायला उगाच। बरोबर आहे, आपण तुम्ही सगळे शांत राहा। अहो पण डॉक्टर प्लीज बाहेर जा, मला त्याला शांतपणे तपासू द्या, मगच मला कळेल की नेमकं काय झालेलं आहे ते। प्लीज बाहेर वेट करता का? डॉक्टर खरंच काळजी करण्यासारखं काय नाही ना? आता तरी तो ठीक वाटतोय, पण त्याच्या काही चाचण्या कराव्या लागतील, त्यासाठी वेळ लागेल। तुम्ही थोडा वेळ वाट पाहता का? ठीक आहे। अमोलला चक्कर कशी काय आली? अहो मला असं वाटतं सकाळी त्याने काही खाल्लेलं नाही त्यामुळे असेल, आणि छोटे सरकार लहान आहे तो। खाल्लं नाही म्हणजे अमोल सकाळी सकाळी काय खात नाही का? उपाशी होता का तो? नाही नाही अरे तसं नाही, तो रोज सकाळी नाश्ता करतो की। मला वाटलं रोजच्या सारखं आजही नाश्ता केला असेल। वाटलं म्हणजे त्याने काय खाल्लंय का न खाल्लंय हे बघण्याचा लोड पण घेत नाही का तू? नाही तसं नाही। अहो वंच माझी काही चुकी नाही हा, मी त्यांना दिला होता नाश्ता खायला, पण त्यांनी सकाळपासून ठरवलेलं की माने खाल्ल्याशिवाय मी काही नाही खाणार। हे काय का असं ना, ही आई आहे ना, तिला कळायला पाहिजे ना। हे बघा कलेक्टर मॅडम, अमोलला सांभाळणं ही तुमची पहिली जबाबदारी आहे। एक मिनिट थांब, माझ्या जबाबदारी तुम्हाला शिकवू नकोस हा? अरे हो, तुला जबाबदारी कोण शिकवणार ना? कारण तू तर सगळ्यांना चाप्या। अगं अमोल आज चक्कर येऊन पडला आणि तुम्ही? अहो दाजी, अमोलची काळजी घ्यायची सोडून तुम्ही भांडताय काय? अगं डॉक्टर म्हणतायत ना तू व्यवस्थित आहे, तुम्ही जरा दम धरा की। डॉक्टर कसा आहे माझा अमोल? त्याला काहीही झालेलं नाहीये, तो ठीक आहे। पोटात काही नसल्यामुळे थोडा अशक्तपणा आलाय त्याला। सेफ्टीसाठी आपण काही टेस्ट करून घेऊ। डॉक्टर मला एक सांगा, अमोल ठणठणीत बरा कधी होईल? अहो काहीच नाही, अगदी व्यवस्थित आहे तो। थोड्या वेळाने त्याला जाग आली की त्याला काहीतरी खायला द्या आणि गोळ्या द्या। डॉक्टर याआधी अमोल बऱ्याच वेळा उशिरा जेवलाय, पण याआधी कधी त्याला असा त्रास झाला नाही। हो, नुसतं विकनेस कारण नसतं, कधी कधी मायनस स्ट्रेसमुळे सुद्धा चक्कर येते। अहो डॉक्टर, एवढ्या लहान मुलाला स्ट्रेस? हो, बरेचदा लहान मुलांच्या मनासारखं होत नसलं की ते स्ट्रेस घेतात, त्यामुळे आता त्याला काहीही स्ट्रेस देऊ नका, त्याला नेहमी आनंदी ठेवा। डॉक्टर त्याला टेस्टसाठी नाही, काही गरज नाही। ब्लड सॅम्पल घेतलंय मी त्याचं, उद्यापर्यंत रिपोर्ट येतील। चला निघतो मी। थँक्यू। माझी चुकी, मी उगाच त्याला तिकडे घेऊन गेले। मी म्हणत होते तुम्ही तिकडे येऊन काय करणार, पण छोटे सरकार हट्टी आहेत ना, कुणाचंच ऐकत नाहीत। मोना, अगं डॉक्टरांनी सांगितलं ना बरा आहे तू, असू दे आता। तू त्याला काहीतरी खायला गरम गरम कर, डॉक्टरांनी सांगितलेली औषधं देता येतील आपल्याला। झालं, काही काम म्हटलं की मोना आठवते यांना। मोना, हा हो जातीये। दाजी तुम्ही दोघांनी अमोलला समजून घ्या, तुमच्या अशा वागण्यामुळे त्याला लय त्रास होतोय बरं का। अर्जुन, नशिबानं असं लेकरू पोटी जन्माला येत तरी त्याची लाड करा, त्याची काळजी घ्या, त्याचं बालपण असं काळजीत नका घालवू। नाहीतर काय, अहो अमोलला फक्त तुम्ही दोघं आनंदात पाहिजे, आणि तुमचं काय तर सारखं भांडायचं। अप्प्या, अर्जुन, आता तुमची भांडणं जर अमोलपर्यंत आली ना तर माझ्यासारखं कोणी वाईट नसेल बरं का। अरे तुम्हाला जे काय भांडायचं ते बाहेर भांडा की, अमोलला त्याचा अजिबात त्रास नाही झाला पाहिजे। बापू तुमचं कळतंय मला, आपे सॉरी, मी उगाच भांडतोय। हो, मी सुद्धा अमोल समोर तुझ्याशी नाही भांडणार। दिदे आणि दाजीबा, दमलं तर अमोल समोर नाही, बाहेर पण कधीच भांडू नका। बापू अमोलला जाग येत नाही तोपर्यंत मी इथं थांबलं तर चालेल का? अरे अर्जुन, असं परक्यासारखं काय विचारतोयस? उलट तू थांबलास तर
अमोलनं तुला बघितलं तर आनंदच होईल त्याला. बस काय ताप आहे? नाही नाही, नॉर्मल एकदम. मी सकाळपासून तुम्हाला सांगते की मी एकदम ओके आहे, ओके आहे, ओके आहे, तरी तुम्ही माझं ऐकतच नाही. हो हो हो, लगेच उड्या मारू नकोस, रात्रीची गोळी राहिली अजून. हा, आता रात्रीसाठी गोळी आज पण घ्यायची आणि एकदम टकाटक व्हायचं. नाही बाबा, मी तुम्हाला सकाळी गोळी खाऊन दाखवली ना की मी कशाच घाबरत नाही म्हणून. अरे हो, पण आता तुला पूर्ण बरं व्हायचं असेल तर गोळी खायला लागणार का नाही बाळा? मा, मी पूर्ण बरं आहे, मी आता गोळ्या नाही घेणार. अमोल, तू गुड बॉय ना बाळा? हो बाबा. हा, मग आता गोळी घ्यायची आणि बरं व्हायचं पटकन. काय वाटलंस तू आहे ना, जर गोळी खाल्लीस ना तर आम्ही तुला पाहिजे ते देऊ. नक्की? हा, नक्की देणार. तुम्ही दोघे शेजारी बसून मला एक गोष्ट सांगा, ते बी एकत्र. एकत्र? हो. तर तुला कुठली गोष्ट सांगायची बाळा? हो नाही बाबा. ओय! तुझ्यावरच गेलाय तो. सांभाळ. बाळोबा, उठा चला. बाळोबा. अमोल, अमोल कोणती गोष्ट ऐकणार आता? मला सिम्बा आणि सिम्बाच्या फॅमिलीची. बर, ऐका. एक आहे ना, लय लय मोठं जंगल असतं, एकदम घनदाट. त्या जंगलात सगळे प्राणी असतात, वाघ, हत्ती, हरिण, लांडगा. पण त्या प्राण्यांचा आणि त्या जंगलाचा राजा असतो सिंह. आणि तुला माहितीये, सगळे प्राणी ना त्या सिंहाचं ऐकत असतात, ते म्हणतील तसंच वागत असतात. हा, पण त्या सिंहाचा एक प्रॉब्लेम असतो. का बरं? तो सिंह आहे ना, लय बेशिस्त असतो. त्याला आपल्या जवळच्या लोकांबरोबर कसं वागायचं तेच कळत नसतं. हा, आता कळलं मला. त्या सिंहा त्याची बायको शिस्त लावते ना. एक मिनिट, मी नाही सांगितलंय त्याला काय. बाबा, मी कोण आहे? आम्हाला जासूस चार तरफ आहे. पुढची गोष्ट तूच सांग आता. काय बाळा, तो सिंह ना खूप धाडसी असतो, पण त्याचं त्याच्या सिंबाकडे अजिबात लक्ष नसतं. त्याचं लक्ष ना दुसरीकडेच कुठेतरी असतं. मा, सिम्बा तर सिंहाचा मुलगा असतो ना, मग सिंह सिम्बाकडे लक्ष का देत नाही बरं? हो, लक्ष देत नाही कारण त्याचं लक्ष दुसरीकडे असतं ना, म्हणून. मी आलोच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.